हॅलो हाय हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दीक्षा जियर. तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज यथार सोबत हा व्लॉग होणार आहे. खूप सारे लोक इंटरेस्टेड असतील. हा व्लॉग कंटिन्यू बघा. गणपतीचा बाप्पा मोरया, गणपती मूर्ती मोरया, पुष्पावरती लोकया, गणपती वाले. ऐक ना, पुढच्या वर्षी 10 दिवसांनी मम्मी. आता फक्त गणपती बाप्पा मोरया येडू. गणपतीचा बाप्पा सो तर तयारी चालू झाली आहे आणि फक्त 2 दिवस राहिलेत बाप्पा यायला. आणि आय नो की आम्ही खूप लेट तयारी करतो डेकोरेशनची, पण आमचं नेहमीच लेट पण थेट असतं आणि हटकेच असतं. सो तुम्ही आत्ता जे आमची तयारी बघताय तर फायनल रिझल्ट तुम्हाला बघायचाच असेल तर तुम्हाला व्लॉग कंटिन्यू करावा लागेल. आणि बघूयात आता की काय करतोय आम्ही, कसं करतोय. लेट्स सी. खूप जोरात मेहनत चालू आहे गणपतीची, हो ना येतो. गणपतीचा बाप्पा मोठा. यथार्थच्या स्कूलमध्ये उद्या गणपती म्हणजे क्लेचा गणपती बनवायचे कॉम्पिटिशन आहे आणि आईने छान त्याला प्रॅक्टिससाठी हा छोटूसा गणेशा बनवून दिला आहे. खूप गोड बनवला आहे. हा जर कलरमध्ये असतात आणि याचा कलर होता. यथार्थने सगळे क्लेचे कलर मिक्स करून हा एक फायनल कलर तयार केला. हो ना यथार्थ, काय करतोयस. हे घे हे घे हे घे. अजून गणपतीचा बाप्पा खोलतोय. तो बाप्पा आहे त्याला नीट ठेव. ओके, अजून एक करतोय का बघू दे. हा अच्छा ठीक आहे, ओके बनवा. खाली कोण आहे. कोणता तार घेतली का तुम्ही? तार घेतली का तुम्ही? काय माय यथार्थ काय करतोय रे. डेकोरेशन करतोय. काय डेकोरेशन कशाचं हे कशाचं वडद्वारात कशाचं बाप्पाचं. हा यथार्थ हाय, कोण येणार आहे आपल्या घरी. बाप्पा हो, हा मग तू वेलकम करणार आहे का त्याचं उद्या. खूप छान. हा नक्की. तू काय करतोय खाली. तू काय करतोय खाली. अरे मी डेकोरेशन करतोय. मोठा कामदार राहू देत. मी डेकोरेशन करतोय. नाटकी. इथं आमचं डेकोरेशन चाललंय आणि याला आमच्या मध्ये मध्ये यायचं नसतं. काम तर काही काडीचंही करत नाहीये, नुसतं मध्ये 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 मध्ये. अयो हे जे काही तुम्ही बघताय हे आम्ही जो फोटो बघितलेला जो बघून आम्ही करतो डेकोरेशन. जितकं ते सोपं वाटत होतं तितकं सोपं अजिबात नाही आहे. ते खूप अपार कष्ट आहेत त्याला. आणि आता तर काय बाबा, शुभारंभ इव्हेंट आहेत आमच्याकडे खूप मोठे मोठे. ते काय करून दाखवणार आहे, हा ना. सो एकंदर आम्ही खालच्या घरात गणपती बसवत होतो. लास्ट 2 इयर्स आम्ही वरती बसवत होतो, पण आता खाली हे जे काही डेकोरेशन आम्ही सिलेक्ट केलं. सॉरी पिल्या, सॉरी, माझ्याकडनं लागलं ना. ए हात नको लावू त्याला, मी सॉरी बोलली आहे ना. मी सॉरी. ए ओम्या, तो काढतोय ते. ओम्या ओम्या. सो जे काय तुम्ही हे बघताय हा सगळा प्लॅन खालच्या घरात होता, म्हणजे खालच्या फ्लोअरला. आणि ऑन द स्पॉट याची जी हाईट तुम्ही बघताय ही हाईट खाली नाही पुरली. सो म्हणजे हा टेबल खाली अटॅच करून त्याला वरती हे असं खाली नव्हतं पुरत खालच्या रूममध्ये. त्यामुळे आम्हाला सगळं तिथे बनवलेलं परत ॲज इट इज वरती बनवावं लागलं. आणि ह्या गोष्टीला भरपूर वेळ गेला, भरपूर. आणि ह्या जेव्हा सोपं नव्हतं, म्हणजे ह्यात ही एक आयडिया करावी लागली आम्हाला की हे जे रॉड आहेत ते कसे आम्ही त्याच्यात स्टेबल उभे करू शकतो. सो वरच्या घरात आम्ही गणपती बसवायचं अचानक प्लॅन चेंज केला. लास्ट इयर खाली होता, त्याच्या 2 वर्ष आधी वरतीच गणपती बसवलेला वरच्या घरामध्ये. सो यावर्षी वरती. आता ह्या ज्या गोष्टी दिसत आहेत ह्या खूप म्हणजे फिनिशिंग नाही आहे त्याला प्रॉपर. इकडनं लिव्स बाहेर आले ते. सो आपण थोडंसं
ते करेक्ट करणार आहे. आणि खूप काम आहे, म्हणजे हे जे तुम्ही बघताय ना, हे फक्त आणि फक्त 20% काम झालं आहे. अजून भरपूर काम आहे, जे पुढे पुढे तुम्हाला मी दाखवेलच आम्ही काय काय करतो ते. बघूयात. आणि खूप जास्त छान वाटते. आणि हे जे डेकोरेशन आम्ही करतो आहे, आम्ही दोघांनी डिस्कस करून ठरवलेलं, आमचं प्लॅन करून आम्ही ठरवलेलं की आपल्याला कसं हवं आहे. म्हणजे माझ्या रिक्वायरमेंट मी मला सांगितलेलं की मला काय काय हवं आहे, कसं कसं हवं आहे. त्यानुसार मग त्यांनी डेकोरेशनची तयारी केली आहे. आणि हे सगळं क्रेडिट त्याला जातं, यात माझी कुठेच कशीच हेल्प नाही आहे. आणि याच्यानंतर जेव्हा हे डेकोरेशन त्याचं जे मेन काम आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याच्या वेळेस कम्प्लीट होतील. खूप कामं करतोय. अजिबात मला याच्या चेहऱ्याकडे बघत नाही. इतका थकलाय ना तो, इतका, तरीही करतोय. कारण की त्यांनी मला अशी कबुली दिली होती की मी डेकोरेशन करून देणार आहे. आणि यावर्षी मी अजिबात डेकोरेशनमध्ये इंटरेस्ट नाही दाखवला. मी सगळा हात काढून घेतलेला. आणि लास्ट डे, आणि लास्ट डेलाही त्याचं चाललं आहे काहीतरी खटाटोप. मला माहिती आहे तो छान करणार आहे, पण एकटाच करतोय ना, म्हणून जास्त वाईट वाटते. थकलाय जाम तो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आज डे 2 आहे, जे की गणपती बाप्पा आज सगळ्यांच्या घरी येणार आहे. आणि माझी मॉर्निंग आत्ताच झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मी आत्ताच आंघोळ करून जस्ट बाहेर आली आहे. आणि माझ्या लाईफमधला सगळ्यात जास्त चांगला मोमेंट रोज मी जो माझ्या यासोबत घालवते, आणि हा लागतोच मला. सो यासाठी प्रॉपर मी 10 मिनिट देणार आहे आज. रोज माझा अर्धा तास जातो, पण आज मी फक्त 10 मिनिट देणार आहे. आणि माझ्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की माझी 1% पण झोप झालेली नाही. मला अजिबात माझी झोप झालेली नाही. आणि यासाठी मी माझा फेस पण तुम्हाला दाखवू शकत नाही. खूप कामं आहेत, खूप जास्त प्रमाणात कामं आहेत. आणि माहीत नाही कसं होणार आहे. खूप जास्त पसारा आहे, मी तुम्हाला दाखवेलच. आणि ओम्या बाप्पाची मूर्ती आणायला गेला आहे. आणि आई पप्पांचं म्हणणं आहे की 10 वाजायच्या आत आपला गणपती बसला पाहिजे. आणि आत्ता 9 वाजलेले आहेत. नाही सॉरी, 8:15 8:30 वाजलेले आहेत. मी 8ला उठले. आणि मला सगळी इथली कामं आहेत, म्हणजे इथे पप्पा बसणार आहे त्या रूममध्ये जो काही पसारा आहे ते मला सगळं आवरायचं आहे. सो बघूयात आता काय होतं आहे. पटकन मी चहा पिऊन घेते आणि मग आपण कामाला लागूयात. गुड मॉर्निंग. आमची गोंडू अजून झोपली आहे. आमच्या गोंडूची काय मॉर्निंग झालेली नाही आहे. भंबुडी, ए सोनुडी, उठ ना. ए भंबी, होय, इकडे बघ, इकडे बघ ना. यथू 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 यथार्थ यथार्थ बाप्पा आलेत. यथार्थ बाप्पा आलेत आपल्या घरी. तुला माहित आहे का? होय. सो तुम्ही बघू शकता, हा सगळा पसारा आहे जो की मला क्लीन करायचा आहे. आणि ओम्यानी पप्पाची मूर्ती आणून दिलेली आहे, कारण की ती आधी आणून दिली आणि नंतर मग स्टॉलवर खूप गर्दी होते, गणपतीच्या स्टॉलवर. सो त्याचं म्हणणं होतं की मी लवकर मूर्ती आणून देईल. सो त्याने मूर्ती आधीच आणून दिली. आणि आणताना त्याच्या हातात एवढी जड झाली होती की मला ब्लॉगसाठी व्हिडिओ नाही काढता आली. सो एकंदर खूप जास्त काम आहेत, खूप जास्त पसार आहे. बघू आता, आवडते. तो काही गोष्टी मला स्टुडिओतनं घ्यायच्या होत्या, ज्या की माझ्या स्टुडिओमध्ये होत्या, आणि त्यासाठी मला स्टुडिओत यावं लागलं. त्या गोष्टी मी पॅक केल्यात आणि मी आता परत चालली आहे घरी. खूप कामं उरलीत आणि 3 जिनं चढून मी जाम जमले. सो पटपट काम करतो आहे आपण, आणि तुम्हाला लवकरच फायनल रिझल्ट दिसणार आहे की बाप्पा घरी आल्यावरती, किंवा डेकोरेशन अँड ऑल सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला लवकर दाखवणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. तुझ्या स्कूलचा गणपती आलाय आणि तू गेलाच नाही, हो ना? आणि आम्ही गॅलरीतून बघतोय. एकंदर माझी रांगोळीही काढून झालेली आहे. खूप घाणेरडी रांगोळी काढली आहे मी, आय नो, पण ठीक आहे. राहीच्या कामात इतकं तर ठीक आहे.
मला पप्पा जवळची रांगोळी काढायची आणि माझ्याकडे इतका स्पेस आहे की मला माझ्या पायांना अशी रांगोळी लागलेली मला अजिबात आवडत नाही. सो बघूयात, मी एकदम नाजूक आणि छोटीशी रांगोळी इकडे काढायचं ट्राय करते. बघूयात. आधी मी पण रेडी झाली आहे आणि मी यथार्थलाही रेडी केलेलं आहे. खूप गोड दिसते माझी मम्मी. मी थोडी वागी रेडी सांगताना मी रेडी झालोय. मी रेडी झालोय. ओके, थोडासा मेकअप करूयात ना आपण इकडे. थोडासा पावडर लावूया. मेकअप केलाय का पप्पानी? बघू दे इकडे कसा दिसतोस तू. ओके चल, आता आपण आहे ना त्यांच्याशी सगळ्यांशी बोलूया की यथार्थ ऐक ना, आपण वाईट घातलंय आणि ते खराब होईल. इकडे सगळ्यांना बोल गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. अरे का चला आता जायचं ना, आपल्याला जायचंय ना. आम्ही आलोय मामाच्या घरी, मामाच्या बाप्पाला. ओपन कर, डोर ओपन कर ना. सरप्राईज. किती तो आनंद. भटजी आलेला आहे पूजेसाठी धोतर बितर घालून. वा बेटे, येथू बाप्पा बघ किती गोड आहे. छान आहे ना. पप्पा आहे. मामी कसं केलंय? मामीने केलंय ना. मी आलोय गावाला फोटो काढण्यासाठी आणि आजीला भेटायला. येथूला पाण्यात खेळायचंय आता. ही छोटीशी पाटी मी खूप दिवसांपूर्वी खरेदी केलेली आणि त्याचा यूज मला नव्हतं माहिती या प्रकारे होईल. मी माझ्या नेल्ससाठी काहीतरी यूज करणार होते याचा आणि आज अचानक मला ती सापडली. सो मी विचार केला की मी अशी काहीतरी आयडिया करेल. आणि आता पप्पा बसतोच आहे तर तो ऑब्व्हियसली आपल्याच म्हणजे आपला गणपती नसून तर यथार्थचा गणपती. आणि ती ठेवल्यावर इतकी गोड दिसतीये ना, खूप छान वाटते. वाव, लाईट बंद करून तर ते आणखीन छान दिसतंय आणि खूप फ्रेश आणि खूप छान वाटतंय. बाप्पाचे डोळे. आणि मला नेहमीच माझी अशी रिक्वायरमेंट असते घरी डेकोरेशन करताना की मला खूप असं झगमग अजिबात नाही आवडत. हे जे केलं ना हे माझ्या लग्नानंतर माझं पहिलं वर्ष असेल की जे डेकोरेशन मला मनापासून आवडले. कारण आई टीचर्स असल्यामुळे मला आईंच्या डोक्यात नेहमी कन्सेप्ट वाईज सगळ्या गोष्टी असतात की आपण आता लास्ट इयर आम्ही केदारनाथ केलेलं. सो त्या खूप खूप बारीक सारीक गोष्टी 1 महिना आधीपासून आमचं डेकोरेशन चालू होतं. सो मला असं वाटतं की नको इतकं सारं नाही, हे इतकंसं कमी वेळात पटकन झटपट आणि गोड दिसतं किंवा असं प्रसन्न वाटतं. आणि माझी रिक्वायरमेंटच होती यांना ओम्याला की आपण व्हाईट आणि ग्रीनमध्ये जाऊयात जेणेकरून अजून फ्रेश वाटेल. आणि मनासारखं झालं आहे. लाईट पण इतकीच ठीक आहे, इतकीच सफिशियंट आहे. खूप जास्त बटबटीत लाईट्स नको आहेत मला. ते जे समोरचे 2 लॅम्प आहेत ते माझ्या स्टुडंटनी मला गिफ्ट केलेत माझ्या बर्थडेला आणि ते आज बाप्पासाठी यूज झाले. सो थँक्यू सो मच अनुपी आणि तेजू, तुमच्या गोष्टी यूज झाल्यात मला आणि एकंदर छान वाटतंय. सो इथेच मी व्लॉग संपवते आहे. सो व्लॉग कंटिन्यू बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. गणपती बाप्पा मोरया.